का मस्ती करतो? हा तो मस्ती नाही का करत? इथे बैल पण फिरले आहेत, इथे बघू शकते बघा. ग्राउंड इतका केला होता आणि इथे बैल पण फिरले आहेत, पूर्ण ग्राउंडची वाट लावली आहे बघा इथे. तर गाईज मी आता फायनली शेतामध्ये आलो आहे. बघू शकता या झाडावर किती खाली लिंबू लागले आहे बघा, ते बघू शकता तुम्ही. आणि इथे वरती पण आहेत. हे हॅलो नमस्ते, कशा आहात? मजेत? तर मजेत असायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र हार्दिक पटेल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज ब्लॉग चालूच केला होता आणि हा तुम्ही बघितलंच असेल मिनी ब्लॉगमध्ये. जंगली प्राणी हा डुगू आहे, हा बघू शकता आमचा कुत्रा आहे. तर मित्रांनो मी आता निघालो आहे शेतात जाण्यासाठी, तर चला तुम्हाला पण दाखवतो. तर गाईज मी आता फायनली शेतामध्ये आलो आहे आणि इथे बघू शकता आमच्या शेतामध्ये भाजी पण लावली आहे, बघू शकते तुम्ही इथे. आणि इथे पप्पा काम करत आहेत. आत्ता शेतात भाजी टाकायला लावली आहे, हे बघा इथे. तर मित्रांनो इथे लावले आहे मेथी आणि त्याच बाजूला हा बघू शकता इथे लावला आहे मुला. आणि इथे या शेतामध्ये आली नाही, या शेतामध्ये लावली आहे लाल भाजी. आणि तिथे एकदम टोकाला ते छोटी छोटी झाडं दिसतात, ती वांगे आहेत. तर गाईज आत्ता 4 याच्यात भाजी टाकून झाली आहे, याच्यामध्ये आणि तिथे पप्पा आहे तिथे, आणि ह्याच्यामध्ये भाजी टाकून झाली आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. गाईज आता मी आलो आहे प्रणितच्या शेतामध्ये आणि इथे तुम्ही प्रणितची शेती बघू शकता. इथे फुले वगैरे लावले आहेत. तर गाईज आता ते मम्मी पप्पा वगैरे शेतातच आहे आणि मी चाललो आहे घरी. तर इथे बघू शकता तुम्ही हा डुगू कधीपासून भुकत होता, तर तेच बघण्यासाठी आलो होतो काय का भुकत होता आहे. तर गाईज आता घरी येऊन थोडाच वेळ झाला होता आणि आता मी आणि पप्पा चाललो आहे ट्रॅक्टर घेऊन तिथे खाली शेतामध्ये. तर तिथे त्यांचं थोडंसं उखलायचं होतं म्हणून आम्ही तिथे चाललो आहे आता हे ट्रॅक्टर घेऊन. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता आता फायनली ते ट्रॅक्टर लावलं आहे आणि इथे पण बघू शकता. उखलून वगैरे झालं आहे आणि आम्ही आलो आहे आता घरी. तर गाईज आता मी आणि समीर निघालो आहे आमच्या ग्राउंडवर जाण्यासाठी. तर इथे बघू शकता समीर आला आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिथे ग्राउंडवरती. तर गाईज आता आम्ही आलो आहे क्रिकेटच्या ग्राउंडवरती आणि इथे बघू शकता आम्ही माती आणली होती आणि तिथे थोडीशी माती टाकली आणि तिथे पण ग्राउंड इथे एकदम व्यवस्थित केलं आहे. तर इथे बैल पण फिरले आहेत, इथे बघू शकता बघा. ग्राउंड इतका केला होता आणि इथे बैल पण फिरले आहेत, पूर्ण ग्राउंडची वाट लावली आहे बघा इथे. तर हा आमचा क्रिकेटचा ग्राउंड आहे. गाईज बैलाने पूर्ण ग्राउंडची वाट लावली आहे. आता आम्हाला पूर्ण एकदा दुपारी येऊन पूर्ण हे खड्डे आहेत ते बंद करायला लागतील, तेव्हा आमचं कुठे ग्राउंड व्यवस्थित होईल. तर इथे एकदम व्यवस्थित आहे, पण इथे 2-3 ठिकाणी फिरले आहेत ते बघा. हे खड्डे आहेत ते बैलच फिरले आहेत ते. तर आम्ही आलो होतो पण आमचा ग्राउंडवर येऊन काहीच फायदा नाही झाला. बैल होती ती फिरली आता आणि पुन्हा एकदा आम्हाला दुपारी यायला लागेल, तेव्हाच आमचा ग्राउंड कुठे व्यवस्थित होईल. आणि आम्ही फक्त 2घंच जण आहोत. तर दुपारी जेव्हा पोरं येतील तेव्हा ग्राउंड करायला लागेल. वाजलं आहे 11 आणि मीच चाललो आहे माझ्या बहिणीला सोडायला स्टॉपवरती. तर ती चालली आता कॉलेजला आणि मी तिला सोडायला चाललो आहे. तर आता आम्ही आहोत रस्त्याला. तर गाईज आता मी माझ्या बहिणीला सोडलं आहे आणि मी निघालो आहे आता घरी जाण्यासाठी. कशाला? तो बघ दुसरा आला बघ, तो बघ आपण का मस्ती करतो? हा तो मस्ती नाही का करत? आणि तू नाही मस्ती करत? घरी गेला ना का त्याने झोपली.
आणि तू नाही का मस्ती पण मस्ती करते ना? हा 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 आणि तो एक दुसरा आला बघ. हा मस्ती करतो ना? मस्ती करतो ना तू? एकटाच खेळतो तो. हा घेतली ना का त्याच्या उलट दुसरी घेतली तर आता गाईज मी फायनली सोडलं आहे आणि आता मी निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर आता रस्त्याला आहे आणि थोड्याच वेळात आता मी घरी पोचणार आहे. तर तुम्हाला डायरेक्ट ते घरीच भेटतो. तर चला. तर गाईज आलोच होतं घरी. तर मला तिथे आकाशदादा दिसला होता शेतामध्ये. तर चला आपण तिथे जाऊया आणि तिथे बघूया ते शेतामध्ये काय करत आहे. तर त्याच्याबरोबर समीर पण आहे. काहीच फायनली मी त्यांच्या शेतामध्ये आलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आकाशदादा खत मारत आहे आणि तिथे समीर फुलं तोडत आहे. तर इथे बघू शकता भाजी लावली आहे आणि तिथे वरती फुलं पण आहेत. तर थांबा तुम्हाला दाखवतो. तर काही त्याचबरोबर ह्या शेतामध्ये पण भाजी लावली आहे. इथे हे बघू शकता आणि तिथे थोडीशी जागा आहे तिथे पण भाजी लावली आहे. तर हे बघू शकता इथे पण भाजी लावली आहे आणि इथे फुलांची वाडी आहे छोटीशी बघा. तर गाईज फायनली आता शिपून वगैरे झालं आहे आणि मी आणि आकाशदादा आता आम्ही चाललो आहे घरी आणि समीर तिथे आहे कारण की त्याचं शिपायचं आहे आणि म्हणून आता आम्ही दोघं चाललो आहे घरी. तर इथे बघू शकता आत्ता वाजले आहे 3 आणि आता मी बसलो आहे जेवायला. तर जेवणामध्ये आहे डाळ भात आणि अंड्याची भाजी खुर्ची होती. तर गाईज चला मी आता जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. मी आणि समीर आणि मोठी आई निघालो आहे आता त्यांच्या मामाकडे जाण्यासाठी समीरच्या. तर आम्ही चाललो आहे आता रस्त्याला. आता आम्ही इथे आलो आहे खड्ड्यावरती. तर इथे बघू शकता तर गाईज दोन्ही पण खड्डे सुकले आहेत. हे बघा याच्यात पण पाणी नाही मिळत आणि हा तर पूर्ण सुकले आहे. हे बघा इतका थोडंसंच पाणी आहे इथे आणि याच्यात पण थोडंसंच पाणी आहे. बघू शकता या झाडावर किती खाली लिंबू लागले आहे बघा. ते बघू शकता तुम्ही आणि इथे वरती पण आहेत पण ते फार वरती आहेत आणि सध्यापर्यंत तरी एक लिंबू सापडले बघा. दोन कामा केल्याला पण गेलो होतो आणि आता पाण्याचं बॉटल पण घेऊन चाललो आहे. तर पुढे समीर आहे. तर आता थोड्याच वेळात मी घरी पण जाणार आहे. तर गाईज आता मी फायनली आलो आहे घरी. तर आता आपण इथेच थांबूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.